आज जे विद्यार्थ्यांनी एवढं छान पथनाट्य सादर केलेलं आहे, खरं म्हणजे त्यांनी खूपच व्यवस्थितरित्या मांडलेलं आहे। त्याच्यातून एक असा मेसेज आपल्याला घेता येतो की ही जबाबदारी आहे ही प्रत्येक नागरिकाची आहे। स्वच्छता ठेवणे, स्वच्छता राखणे, कचरा वगैरे न करणे, हे आम्ही तर करतोच, नगरपालिका तर आहे सगळ्या गोष्टी करायला, पण त्याच्यात जर तुम्ही थोडा हातभार जरी लावला तरी आपलं गाव वरणगाव हे स्वच्छ होण्यास आपल्याला कुणीही थांबू शकणार नाही। आणि जर याचं प्रत्येक नागरिकाने प्रत्येक व्यक्तीने जर हातभार लावला तर आपला नक्कीच आपला महाराष्ट्रात एक नंबर येण्यापासून आपल्याला कोणी थांबवणार नाही। तरी माझी पुन्हा सगळ्यांना विनंती आहे की ह्या चिमुकल्यांनी जो आपल्याला सांगितलंय किंवा त्यांच्या पथनाट्यातून जे आपल्याला शिकवलंय तर ते प्रत्येक मुलांची जबाबदारी नाही तर ती प्रत्येक घराची, त्यांच्या पालकांची आणि आपल्या पूर्ण वडगाव शहराची जबाबदारी आहे। खूप छान नाटक केलंय, धन्यवाद। दोष देतो, परंतु आपण आपलं शहर, आपलं घर आणि आपला परिसर जर किती आपण स्वच्छ ठेवला तर आपलं गाव स्वच्छ राहणार आहे, आपलं मन स्वच्छ राहणार आहे आणि आपलं आरोग्य सुद्धा स्वच्छ राहणार आहे। यासाठी या चिमुकल्यांनी जे इथे पथनाट्य सादर केलं, मला असं वाटतं उपस्थित नागरिकांनी जरी याचा बोध जर कधी घेतला, याचा आदर्श जर कधी घेतला तर आपलं गाव नक्की 2017 प्रमाणे हे क्रमांक 1 चं शहर या जळगाव जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा आपण प्रयत्न सर्वांच्या वतीने करू। मी आदरणीय आपले प्राचार्य आदरणीय एम.आर. चौधरी सरांचं मी इथे मनापासून धन्यवाद मानतो। त्यानंतर आमच्या भारंबे मॅडम, त्यांनी हे पथनाट्य इथे यशस्वी केलं, त्यांचं मनापासून आभार मानतो। त्यानंतर आमचे सी.के. तायडे सर यांचे मी मनापासून इथे आभार मानतो। सर्वात महत्वाचं म्हणजे मुख्य अधिकारी आदरणीय सचिन राऊत साहेब, हे आपल्या वरणगाव शहरामध्ये एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून याच्यामध्ये करताय। पाण्यासाठी सुद्धा त्यांनी एक चांगल्या प्रकारचं मेहनत घेतली आणि 17-18 दिवसानंतर येणारा पाणी आज आपण 5-6 दिवसानंतर येऊन इथे पोहोचलाय। मी आदरणीय मुख्याधिकारी महोदयांना अजून विनंती करतो की आम्हाला 24 तासचा आम्ही संकल्प केलाय, कमीत कमी तुम्ही या निवडणुकीच्या पहिले रोज पाणी देण्याचा इथे प्रयत्न करावा अशी गावकऱ्यांच्या वतीने इथे त्यांना विनंती करतो। आणि या चिमुकले जे आहे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी पथनाट्याच्या करण्याची संधी आम्हाला सुनीलदादा काळे यांनी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो। या ठिकाणी उपस्थित आपल्या नगरपालिकेचे मुख्याधिकारी माननीय राऊत साहेब, PSI आदरणीय कोडी साहेब, तसंच श्री सुनील भाऊ काळे व सर्व सन्माननीय उपस्थित नागरिक आणि विद्यार्थी मित्रांनो, स्वच्छतेचा एक गंभीर प्रश्न पूर्ण भारतामध्ये निर्माण झालेला आहे आणि लोकांचं जनजागरण करावं, लोकांना त्यापासून त्यांचं उद्बोधन करावं याच्या उद्देशाने हे नाटिका आमच्या विद्यार्थ्यांनी बसवली होती। त्याला खास मेहनत आमच्या विद्यालयाच्या उपशिक्षिका श्रीमती दिवाली भारंबे मॅडम यांनी घेतली। तर प्रथमतः मी या विद्यार्थ्यांचं खूप कौतुक करतो आणि मॅडमचं पण आभार मानतो आणि याच पद्धतीने हा संदेश आपण प्रत्येकाने पाळावा आणि आपलं शहर, आपलं गाव